Now we'll see the next point of this chapter, that is a very important point of this chapter. Kinematical equations, or I can say it is an equation of motion. याला दोन नाव आहे, equation of motion and kinematical equations. So when the particle is at rest, which type of equation is applicable? Particle is under motion, okay, which covers equal displacement in equal interval of time with acceleration. Then which type of equation of motion is applicable for there? And if the motion is said to be accelerated or decelerated, and after a certain interval of time object goes to the rest position after motion, then which type of equations are applicable? So to understand these equations, we are going to find what are these equations of motions, or they are called as the kinematical equations. म्हणजे याला kinematical equation सुद्धा म्हटलं जाते आणि इक्वेशन ऑफ मोशन सुद्धा म्हटलं जाते. ओके, हे आता आपण आज डिस्कस करणार आहे. तुम्हाला 10th स्टँडर्ड मध्ये झालेले असेल इक्वेशन ऑफ मोशन, गतिविषयक समीकरण. ठीक आहे, गतिविषयक समीकरण. एक इक्वेशन आहे v इज इक्वल टू u प्लस at, हे तुम्हाला झालं असेल फर्स्ट कायनेमॅटिकल इक्वेशन. सेकंड इक्वेशन s इज इक्वल टू ut प्लस 1/2 at स्क्वायर. हे सेकंड इक्वेशन ऑफ मोशन और सेकंड काइनेमेटिकल. काइनेमेटिक्स मीन्स बॉडी अंडर मोशन. एंड थर्ड इक्वेशन इट वाज v square is equal to u square plus twice as. So these are three kinematical equations. First kinematical equation, second kinematical equation and third kinematical equation. आता हे आपण आज डिस्कस करणार आहे. हे इक्वेशन सेपरेटली 2 मार्क्स चे एक्झाम विचारणार. इक्वेशन 1 फॉर 2 मार्क्स, इक्वेशन 2 फॉर 2 मार्क्स and equation 3 for 2 marks, or in combined any two equations would be asked for the examination for 4 marks. So today we will see first equation of motion, that is the first kinematical equation. गतिविषयक समीकरण काय असतं ऑब्जेक्टचं अंडर मोशन ते आपण बघणार आहे इन टर्म्स ऑफ वेलोसिटी, इनिशियल वेलोसिटी आणि एक्सेलरेशन a. मी तर या ठिकाणी पार्टिकलचा किंवा ऑब्जेक्टचा वेलोसिटी आणि टाइमचा हा ग्राफ करतो. Okay, this is t and this is velocity. Particle initially at rest here. Particle initially at rest. Okay, म्हणजे या ठिकाणी रेस्टला त्याची इनिशियल वेलोसिटी किती आहे u. ओके, आणि सपोज टाइम मध्ये गेला, द ऑब्जेक्ट और पार्टिकल इज मूविंग विथ कॉन्स्टंट स्पीड. बघा म्हणजे स्पीड कसं आहे, जरी टाइम वाढत गेला तरी स्पीड काय कॉन्स्टंटच आहे. म्हणजे हे u काय असणार त्याचं इनिशियल वेलोसिटी. So I can write here u is said to be, or u bar is said to be initial velocity of object. Initial velocity of object. Even the time increasing, the velocity of object doesn't change. It remains the same. Means body at rest. म्हणजे त्याची इनिशियल वेलोसिटी किती आहे u. आणि जरी वेलोसिटी त्याची असेल, एका पर्टिक्युलर वेलोसिटी बॉडी अंडर मोशन आहे, टाइम वाढत चाललाय पण त्याची वेलोसिटी तीच आहे, ती चेंज पण झाली नाही युनिफॉर्मली किंवा युनिफॉर्मली कमी पण झाली नाही, त्याची व्हॅल्यू रिमेन्स द सेम राहिली. म्हणजे कसं असणार आहे, विच इज मूव्हिंग विथ द युनिफॉर्म वेलोसिटी u. आता काय झालं, विथ स्पीड टाइम द बॉडी एक्सेलरेट्स. इफ द बॉडी एक्सेलरेट्स, इट्स वेलोसिटी विल बी चेंजिंग लाइक दिस. सो दिस इज द रेक्टेंगल, इट्स वेलोसिटी विल बी चेंजिंग लाइक दिस. सो दिस ग्राफ शोज चेंज इन वेलोसिटी. बघा इथं वेलोसिटी चेंज झाली विथ स्पीड टाइम, वेलोसिटी चेंज झाली विथ स्पीड टाइम, म्हणजे स्लोप काय असणार आहे कॉन्स्टंट असणार आहे. कारण का स्ट्रेट लाईन. स्ट्रेट लाईनचा अर्थ काय, द मोशन इज सेड टू बी युनिफॉर्म मोशन. द मोशन इज सेड टू बी युनिफॉर्म मोशन. मग या पॉइंटला आल्यानंतर त्या बॉडीची वेलोसिटी किती आहे ते आपण या ठिकाणी लोकेट करणार आहे. आफ्टर कमिंग टू दिस पॉइंट, द वेलोसिटी ऑफ द बॉडी इज सेड टू बी v. So I can say v is said to be final velocity of the body. V is said to be final. This is 0. This is time t. Okay. Final velocity of object. Initially किती होतं त्याची इनिशियल वेलोसिटी u. आता किती झाले v. ओके, मग इथून आपण परपेंडिक्युलर काढूया. हियर आय कॅन ड्रॉ अ परपेंडिक्युलर. म्हणजे एरिया अंडर द कर्व काय आहे बघा. व्हॉट इज एरिया अंडर द कर्व? It is rectangle.
area under the curve it is rectangle and triangle. Okay, rectangle बघा आता हे O मी याला नाव देतो. I can construct this figure O A B C. Okay, here is D. Time interval O to D किती आहे time interval? It is said to be a T. Okay, now let us find the first kinematic equation. अगदी सिंपल आहे कन्सेप्ट. इनिशियली तुम्ही कुठे होता ऑब्जेक्ट A ला होता, टाइम वाढताना ऑब्जेक्टची व्हॅल्यू चेंज झालीच नाही. इनिशियल व्हॅल्यू सेड टू बी U. आता टाइम वाढत जसं काय व्हॅल्यू चेंज व्हायला लागली. सो फायनली बॉडी और ऑब्जेक्ट रीचेस टू पॉइंट B. पॉइंट B ला त्याची व्हॅल्यू किती आहे? फायनल व्हॅल्यू V. ओके, मग A पासून B ला जाताना त्याची टोटल व्हेलॉसिटी किती आहे बघा? BC याची व्हॅल्यू काय असणार? इट इज V मायनस U ना. बघा ना याची व्हॅल्यू किती आहे? V मायनस U. V मायनस U तुम्हाला काय मिळणार? हाईट ऑफ द ग्राफ. करेक्ट. आणि हे ओडी म्हणजे काय मिळणार तुम्हाला? टाइम फॅक्टर. O टू D म्हणजे किती टाइम कन्वर्ट केला आहे? 0 टाइम्स इथं आहे. D ला किती आहे टाइम T. त्याला व्हेलॉसिटी किती आहे ऑब्जेक्टची? B पॉइंटची व्हेलॉसिटी असणार आहे दॅट विल व्हेलॉसिटी V. आणि टाइम जो 0 असणार आहे त्याची इनिशियल व्हेलॉसिटी असणार आहे U. ओके, सो लेट अस फाइंड फॉर दिस ग्राफ. या ग्राफ साठी AB लेट अस फाइंड फर्स्ट इक्वेशन ऑफ मोशन किंवा मी म्हणतो फर्स्ट कायनेमॅटिकल म्हणजे अंडर मोशन. फर्स्ट कायनेमॅटिकल इक्वेशन. First kinematic equation from the slope of graph कुणाचा of line AB दिसते का बघा लाईन? AB चा स्लोप काय बघा? AB is what? The object is moving. इनिशियली इथं फायनली इथे आला म्हणजे या ठिकाणी ऑब्जेक्टचा ॲक्सेलरेशन काय आहे? म्हणजे तो असणार आहे स्लोप. आणि बघा ना या ठिकाणी हा असा आहे ना O आणि B. हे काय आहे? V मायनस U. आणि हे काय आहे? T. dy बाय dx ना. dy बाय dx दॅट गिव्स स्लोप ऑफ दिस ग्राफ. हे पॉइंट A आहे. AB लाईनचा स्लोप किती आला? dy change in y axis divided by dx change in x axis. So acceleration is said to be slope on y axis. किती आहे स्लोप y axis चा? स्लोप काढताना y axis चा चेंज किती आहे? It is v minus u. So I can simply write here bc upon ac. bc ची व्हॅल्यू काय आहे बघा? v minus u. या ठिकाणी व्हेलॉसिटी किती आहे? V. या ठिकाणी व्हेलॉसिटी किती आहे? U. सो V मायनस U तुम्हाला काय मिळणार? बेसची व्हॅल्यू डिवाइडेड बाय AC. AC म्हणजे काय? बेस आहे. आणि AC व्हॅल्यू किती आली? इतर टाइम किती आहे? 0. इतर टाइम किती आहे? T. म्हणजे AC ची व्हॅल्यू किती आली? T. Therefore if this is the vector quantity V bar minus U bar is equal to AT. Therefore V is equal to U plus AT. This is the first kinematical equation. From AB line चा स्लोप कसा आहे? dy by dx. dy म्हणजे काय? चेंज इन y. किती चेंज झाला आहे? b ला किती व्हेलॉसिटी v. a ला किती u म्हणजे v मायनस u काय करणार? dc. चेंज इन y. चेंज इन x किती आहे? ac. किती टाइम चेंज झाला आहे? t. So v minus u by t you will get first kinematical equation or first equation of motion. v bar is equal to u bar plus a bar t. हे फर्स्ट कायनेमॅटिक इक्वेशन कधी यूज केलं जातं? वेन ऑब्जेक्ट इनिशियली ॲट रेस्टला असेल, फोर्स अप्लाय केल्यानंतर ज्याला ऑब्जेक्ट मोशनमध्ये येईल त्याच वेळेला हे इक्वेशन ॲप्लिकेबल आहे. दॅट इज द फर्स्ट कायनेमॅटिकल इक्वेशन. फर्स्ट कायनेमॅटिकल इक्वेशन. सो दिस इज द फर्स्ट कायनेमॅटिकल इक्वेशन. v इज इक्वल टू u प्लस at. काय आलं बघा? v इज इक्वल टू u प्लस at. आता सेकंड घ्यायचं आहे. आपण वेलॉसिटी टाइम ग्राफ आणि पोझिशन टाइम ग्राफमध्ये बघितलं होतं. ओके, whatever the area under the curve always shows the displacement of the object.
मग याच्यामध्ये कर्व कुठला कुठला बघा, हा याच्यामधला हा एरिया, हा याच्यामधला एरिया, मग हा काय बघा क्वाड्रपल आहे, ओ ए बी सी डी ओ, हा काय क्वाड्रपल आहे. इट इज मेड अप ऑफ टू एरियाज, वन इज एरिया ऑफ रेक्टँगल अँड सेकंड इज एरिया ऑफ ट्रायंगल. मग रेक्टँगल आणि ट्रायंगल मिळून काय झाला, एक क्वाड्रपल झाला. मग जो काय एरिया ऑक्युपाय होतो ग्राफमध्ये, त्या एरिया ऑलवेज सेड टू बी अ डिस्प्लेसमेंट ऑफ द ऑब्जेक्ट. हे आपण पोझिशन टाइम ग्राफ आणि व्हेलॉसिटी टाइम ग्राफमध्ये ऑलरेडी डिस्कस केलेलं होतं. सो सेकंड कायनेमॅटिकल इक्वेशन टू फाइंड सेकंड कायनेमॅटिकल इक्वेशन, second kinematical equation. Okay, area under curve always काय सांगतोय, डिस्प्लेसमेंट ऑफ ऑब्जेक्ट. एरिया अंडर द कर्व म्हणजे किती बघा, एरिया ऑफ क्वाड्रपल ओ ए बी सी डी ओ, हा जो एरिया आहे क्वाड्रपलचा, इथून स्टार्ट झाला ए बी सी डी परत ओ, हा एरिया काय सांगतो, ऑलवेज शोज डिस्प्लेसमेंट ऑफ ऑब्जेक्ट. मी डिस्प्लेसमेंट असं काढतो, एस इज सेड टू बी डिस्प्लेसमेंट ऑफ द ऑब्जेक्ट. ओके, देयरफॉर डिस्प्लेसमेंट ऑफ ऑब्जेक्ट एस ऑलवेज इक्वल टू एरिया क्वाड्रपल म्हणजे काय आहे बघा, एरिया ऑफ rectangle OACD plus area of triangle AC आणि B. S is equal to rectangle चा एरिया काय असतो, लेंथ इंटू ब्रेड्थ. लेंथ किती आहे, ओडी घ्या किंवा AC घ्या, दोन्ही सेमच आहे. ओडी इंटू ब्रेड्थ किंवा आहे किती झाली, CD, तुम्ही CD घ्या किंवा ओ ए घ्या, दोघांचे सेम आहे. हा झाला रेक्टँगलचा एरिया प्लस ट्रायंगलचा एरिया बघा, वन हाफ बेस किती आहे, AC, हाईट किती आहे, BC. ओके, इज इक्वल टू डिस्प्लेसमेंट S इज इक्वल टू ओडी. ओडी म्हणजे काय, टाइम फॅक्टर किती आहे, इथं 0 आहे, इथं टाइम किती आहे टोटल T. सो इट इज T इंटू CD. CD म्हणजे काय, U मायनस 0. इथे इनिशियल व्हॅल्यू किती आहे, U, इथे व्हॅल्यू किती आहे 0. त्यामुळे हा फॅक्टर किती आला, CD, इट इज U मायनस 0, दॅट इज ओनली U. सो दिस फॅक्टर गिव्स ओनली U. सो CD इज सेड टू बी U प्लस 1/2. AC ची व्हॅल्यू काय, बेस आहे, त्यामुळे हा आला T. BC ची व्हॅल्यू काय, माझ्या आपण बघितलं V मायनस U. It is V minus U. Therefore, S is equal to UT plus 1/2 V minus U into T. If this is the equation 1, I can say here equation 2. From equation 1 वरून बघा, equation 1 वरून बघा, या केसमध्ये UT plus 1/2 V minus U ची व्हॅल्यू काय येणार आहे, equation 1 वरून V minus U ची व्हॅल्यू काय आहे बघा, V minus U that gives 80. That gives 80. So V minus U from equation 1, V minus U, it is simply 80. Therefore, yes, displacement of object S is equal to UT plus 1/2. याची व्हॅल्यू काय आहे 80. 80 into this T, that gives 80 square. So this is the second kinematical equation. S is equal to UT plus 1/2 80 square. So in the tomorrow's lecture we can see the third kinematical equation. So this is first kinematical equation. Second you could ask for the examination for 2 marks. This is for 2 marks. Okay, we can stop here. Thank you. Okay, so this is the second kinematical equation. S is equal to UT plus 1/2 80 square. Now we can see the third kinematical equation. Third kinematical equation. Now already object is under motion, moving with velocity, and finally reaches to the point B.
ज्या ठिकाणी त्याची व्हेलॉसिटी किती आहे v. मग याच्या केसमध्ये ॲव्हरेज व्हेलॉसिटी किती येणार आहे? ओके, दी ॲव्हरेज व्हेलॉसिटी बिटवीन a and b किती येणार आहे? व्हेलॉसिटीचा काय फॉर्म्युला? व्हेलॉसिटी इज इक्वल टू डिस्टन्स अपॉन टाइम ना. ॲव्हरेज व्हेलॉसिटी काय येणार आहे? v ॲव्हरेज इज इक्वल टू टोटल डिस्प्लेसमेंट किती झाला आहे? ऑब्जेक्टचं डिस्प्लेसमेंट, टोटल डिस्प्लेसमेंट जो काय एरिया अंडर कर्व होता तोच काय मिळतो डिस्प्लेसमेंट. म्हणजे डिस्प्लेसमेंट किती मिळाले? ut प्लस -v स्क्वेअर. सो टोटल डिस्प्लेसमेंट s अपॉन टाइम इज सेड टू बी t. मी इथे कॅपिटल टी घेतले का? कारण इथं डी पॉईंटला आल्यानंतर टाइम किती आहे? तीच आहे ना. तोच टाइम इथं असणार आहे, म्हणजे ओडीला जो टाइम आहे तोच टाइम एसीला लागणार आहे, तोच टाइम इथला जो पॉईंट आहे तिथून ह्या बी पर्यंत लागणार आहे. म्हणजे ॲव्हरेज व्हेलॉसिटी बिटवीन द टू ए बी v ॲव्हरेज इज इक्वल टू s अपॉन t. v ॲव्हरेज म्हणजे काय? सिम्पली आपण ॲव्हरेज कसं काढतो? ॲडिशन डिवाइड बाय 2. स्टार्ट कुठून झालं? u. एंड कुठून झालं? v डिवाइडेड बाय 2. So this is the average velocity when object moving from position A reaching to B. You will get the average velocity like this: u plus v divided by 2 is equal to s upon t. Therefore, s is equal to u plus v upon 2 into t. Okay. Using equation 1 क्या होतं बघा माझ्या होतं v is equal to u plus at. हे इक्वेशन 1 आहे. पण याच्यावर t ची व्हॅल्यू काय आली? v minus u upon a. Okay, so put this value t here in this equation. This is equation 4. Using equation 1, equation 4 becomes s is equal to u plus v divided by 2. t ची व्हॅल्यू काय बघा? v minus u upon a. ब्रॅकेट मल्टीप्लाय करा किती येते बघा? uv minus u square plus v square minus uv upon denominator काय झाला? 2a. uv gets cancelled here. Therefore s is equal to v square minus u square upon 2a. Therefore v square is equal to u square plus 2as. So this is the third kinematical equation or third equation of motion. So when average velocity is taken into consideration, always we should use the third kinematical equation. When body initially at rest, then under motion, then we have to use the equation first. And to find the displacement of the object under motion, we should use the second kinematical equation. So try to understand the concept. Okay. Once you do the calculations as a practice, then you will come to know that how to solve this equation 1, 2 and 3. That is first kinematical equation, second kinematical equation and third kinematical equation. Okay. So we can stop here. Tomorrow we will see. This is the motion of object. Okay, linear motion. When object is moving opposite to gravity, how to change these forms? That we will see in the next lecture. Thank you.